नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघतोय संभाव्य प्रश्न सिरीज आणि या प्रश्न सिरीज मधलं पाठीमागचे 2 लेक्चर आपण टाकलेले आहेत। भाग 1 भाग 2 हे आपल्या यूट्यूबला उपलब्ध आहे, तुम्ही ते सगळ्यांनी पाहिले असतील। आज आपण तुमच्या समोर तिसरा लेक्चर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय आणि या तिसऱ्या संभाव्य प्रश्न सिरीज मध्ये आज आपण घेणार आहे 13 ते 14 क्वेश्चन आणि या क्वेश्चनच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं तो एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न असेल। परीक्षेला शेवटचे काही दिवस राहिलेत, येणाऱ्या काळामध्ये तुमची ती रिव्हिजन झाली पाहिजे। तुम्ही अभ्यास पूर्ण केलेला आहे, पण त्या रिव्हिजनला सगळ्यात महत्त्वाचं थोडी जोड या लेक्चरच्या माध्यमातून देण्याचा नेहमी प्रयत्न असतो आणि हा प्रयत्न यावेळेस सुद्धा असणार आहे। त्यामुळे संभाव्य प्रश्न सिरीज मधलं आजचं आपलं हे तिसरं लेक्चर आहे, ठीक आहे। आणि या तिसऱ्या लेक्चर मध्ये मग आपण बघूया आपले सगळे इतिहासाचे प्रश्न। सगळ्यात महत्त्वाचं तयारी तुम्ही करत आहात, त्या तयारीसाठी आमचा सुद्धा थोडा प्रयत्न तुम्हाला रिव्हिजन करून देण्यासाठी राहील। त्यामुळे तयारी तुमची प्रयत्न आमचे या टॅगलाईन खाली आपण ही सिरीज चालू केली आहे, जिथं अतिसंभाव्य प्रश्न मालिका ह्या लेक्चर मध्ये असणार आहे आणि ते तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुमच्या मित्रांना सुद्धा ती मालिकेचा व्हिडिओ पाठवा, कारण त्यांना सुद्धा रिव्हिजन करायला त्याच्या माध्यमातून मदत होईल, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त वेळ न घेता आपण आपलं लेक्चर चालू करूया। त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आपले काही सोशल मीडिया चॅनल आहेत, तसं हिस्ट्री बाय पवन सर यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही लेक्चर आता बघत आहात ते सबस्क्राईब करून ठेवा। आपलं टेलिग्राम चॅनल बऱ्याचशा लोकांना भेटत नाही, तर @history188 ते तुम्ही सर्च करा, त्या नावाने टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नोट्स भेटतील। त्यानंतर स्टेट बोर्डचे नोट्स तिथे पीडीएफ स्वरूपामध्ये टाकलेले आहेत, प्रश्न आहेत, त्या सगळ्याच्या माध्यमातून तुम्हाला सराव प्रश्न सुद्धा डेली इथं सोडवता येतील, ठीक आहे। त्यामुळे हिस्ट्री 188 हा आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इंस्टाग्रामला हिस्ट्री बाय पवन सर असं सर्च केलं तर तुम्हाला आपलं अकाउंट दिसून जाईल, ठीक आहे। तर तुम्ही फॉलो करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाचं ही असणारी आपली टेस्ट सिरीज आणि त्यातला आपले हे 15 प्रश्न 13 ते 14 प्रश्न आहेत। तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचं आजचा पहिला क्वेश्चन आपण बघूया। त्याच्या अगोदर हे लेक्चर चालू करायच्या अगोदर एक थोडा बदल सांगतो। 2 नंबर लेक्चर मध्ये घाईघाईनं ओघामध्ये बोलत असताना पहिल्यांदा ते वाक्य बरोबर बोललेलो, पण सेकंड वेळेस बोलताना स्वामी दयानंद सरस्वतीचं नाव आलं होतं, तेवढं तुम्ही करेक्शन करून ठेवलं असेल किंवा तुम्ही काही मुलं समजून पण घेतात, फास्ट बोलण्याच्या नादात गेला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं स्वराज्य हे 1876 ला स्वामी दयानंद सरस्वतींनी पहिल्यांदा भूमिका मांडली होती आणि त्या भूमिकेनंतर मग बेळगाव मध्ये पुढे त्याच भूमिकेचा आधार घेऊन 1916 ला लोकमान्य टिळक स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच असं म्हणले होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। पण ते पहिल्यांदा लोकमान्य टिळक म्हणलं आणि नंतर बोलताना ते स्वामी दयानंद सरस्वतीचं चुकून नाव आलं, तेवढं करेक्शन करा। कधी कधी बोलण्याच्या स्पीडमध्ये किंवा ओघामध्ये ते नाव येतं, तसं झालं तिथं, ते बरेचशा 2-3 कमेंट पण होत्या आलेल्या, तर ते करेक्शन करून पण तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या सिरीज मध्ये आपला पहिला प्रश्न आजचा आपण बघूया। तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लॉर्ड कॅनिंगनं त्यांच्या कायदेमंडळात 3 भारतीयांना नामांकित केलं होतं, शिफारस केली होती, त्यांचे लक्षात ठेवा, त्यांना घेतलेलं नामनिर्देशित केलेलं। तर या परिषदेचा भाग कोण नव्हते असा तुम्हाला हा पहिला प्रश्न दिलेला आहे। आता हा प्रश्न का टाकला तर त्याला गेल्या वर्षी विचारलेल्या प्रश्नाचा आधार आहे, कारण तो प्रश्न काय होता, प्रश्न असा विचारला होता की कायदेमंडळामध्ये पहिल्यांदा भारतीय लोक कधी आले किंवा कायदेमंडळामध्ये पहिल्यांदा भारतीय लोकांना कोणत्या कायद्याने घेण्यात आलं, तर तो कायदा 1861 चा होता। आता तो प्रश्न जर आयोग गेल्या वर्षी विचारू शकतं तर सगळ्यात महत्त्वाचे क्वेश्चन येऊ शकतो, तो क्वेश्चन हाच असू शकतो पुढं, भारतीय लोक पहिले कोण होते ज्यांना कायदेमंडळामध्ये घेण्यात आलं। तर सगळ्यात महत्त्वाचं लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये त्यांच्या कायदेमंडळामध्ये भारतीय लोकांना नामनिर्देशित करण्यात आलं होतं, ते 3 लोक होते, लक्षात ठेवा। पण इथं कोण नव्हतं असं विचारलंय, याचा अर्थ कोण नव्हतं शोधायचं असेल तर पहिलं आपल्याला हे माहिती पाहिजे, मग ते सदस्य कोणकोणते होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। मग ते 3 सदस्य होते, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बनारसचा राजा होता, पतियालाचा राजा होता आणि सर दिनकर राव होते। याचा अर्थ 3 जण पण त्या परिषदेमध्ये होते, म्हणून याचं उत्तर आहे सर्वजण त्या परिषदेचे भाग होते, लक्षात ठेवा। कोण नव्हतं विचारलंय, नव्हता असलेला व्यक्ती दिला नाही, म्हणजे कोण होते माहित असायला पाहिजे, मग हे 3 जण पण होते आपल्याला दिसून येईल, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न ज्या कायद्यावर विचारला तो कायदा महत्त्वाचा जो की 1861 चा इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे, लक्षात ठेवा। त्याला तुम्ही इंडियन काउन्सिल ऍक्ट असं सुद्धा म्हणू शकता, ठीक आहे। त्यामुळे इंडियन काउन्सिल ऍक्ट किंवा त्याला दुसरं नाव आहे भारतीय परिषदांचा कायदा आणि या भारतीय परिषदेच्या कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, या कायद्यानं प्रथमच भारतीय लोकांना कायदेमंडळामध्ये घेण्यात आलं। त्यामुळे भारतीय लोकांना पहिल्यांदाच कायदेमंडळामध्ये कोणत्या कायद्याने घेण्यात आलं तर तो 1861 चा कायदा। पण ते सदस्य कोण होते, नंतर इथे निवडणुकीची पद्धत नव्हती, कारण भारतीय लोकांना घेत असताना
त्यांचं सगळ्यात महत्वाचं त्यांना नामनिर्देशित केलं जायचं लक्षात ठेवा। त्यामुळे 3 लोक पहिल्यांदा नामनिर्देशित करण्यात आले होते आणि ते नामनिर्देशित केलेले 3 लोक कोणते होते तर ते 3 लोक तुमच्या समोर आहेत। मग लक्षात ठेवा बनारसचा राजा, पटियालाचा राजा आणि सर दिनकरराव। तर 1861 चा कायदा काउन्सिल ऍक्ट महत्वाचा, त्या कायद्यानं खाते पद्धत सुद्धा चालू करण्यात आली होती। हे त्या कायद्याचं परत वैशिष्ट्य लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर पोर्टफोलिओ पद्धत, त्याला सुद्धा तुम्ही असं म्हणू शकता। तर पोर्टफोलिओ पद्धत कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे तर ते सुद्धा 1861 च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर त्या खाते पद्धतीमधूनच पुढे जाऊन मंत्रिमंडळ पद्धतीचा काय झाला होता, जन्म झाला होता लक्षात ठेवा। वेगवेगळ्या सदस्यांकडे वेगवेगळे खाते देण्यात आले होते आणि ते व्हाईसरायला जबाबदार असतील असं सांगण्यात आलं होतं, ठीक आहे। त्यामुळे 1861 च्या कायद्यामध्ये या तरतुदी होत्या ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काउन्सिलची सदस्य संख्या 5 करण्यात आली होती आणि 5वा येणारा जो सदस्य असणार होता का तो कायद्यात सदस्य असणार होता, कायदा तज्ञ असणार होता। त्यामुळे काउन्सिलची संख्या 1 न वाढवली होती आणि व्यक्ती एक 5वा कायदा तज्ञ असेल असं सांगण्यात आलं होतं, ठीक आहे। त्यामुळे हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो। 1861 च्या कायद्यानं आपल्याला प्रश्न विचारायचा अधिकार नव्हता, आपल्याला आपलं मत मांडायचा अधिकार नव्हता, आपल्याला ठराव मांडण्याचा अधिकार नव्हता। एवढंच नाही तर आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल मतदान करायचा सुद्धा अधिकार नव्हता। म्हणजे जवळपास सगळ्याच अधिकारांना 1861 च्या कायद्यानं नकार देण्यात आला होता। पण त्यापेक्षा पण सगळ्यात महत्त्वाची तरतूद होती की आमचे लोक केंद्रीय कायदे मंडळामध्ये आहेत, हेच आपल्यासाठी जास्त जमेची काय होती, बाजू होती लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे 1861 च्या कायद्यानं भारतीय लोकांना पहिल्यांदा कायदे मंडळामध्ये घेण्यात आलं, हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य राहतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 1861 च्या कायद्यानं कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 हे भारतीय सदस्य घ्यायचे होते लक्षात ठेवा। याचा अर्थ भारतीय सदस्य किती घ्यायचे होते, कमीत कमी 6 जास्तीत जास्त 12, पण घेण्यात आले होते मात्र किती 3 लक्षात ठेवा। आणि 6 ते 12 घेत असताना त्यातले निम्मे सदस्य गैर सरकारी असणार होते। निम्मे सदस्य गैर सरकारी असणार म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचं ते सरकारला पाठिंबा देणारे उच्चवर्गीय भारतीय असतील लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे ते उच्चवर्गीय भारतीय असतील जे गव्हर्नमेंटला सपोर्ट करतील, त्यांना निम्मे लोक घ्यायचे होते, कारण बहुमत त्यांच्या पाठीमागे राहावं हा त्यांचा अट्टास होता, ठीक आहे। त्यानंतर 1861 च्या कायद्यानं 3 प्रांतांमध्ये प्रांतिक कायदे मंडळ स्थापन झाले। हा भाग सर्वात महत्त्वाचा ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊन गेलेला आहे। परीक्षेला क्वेश्चन आला होता 1861 च्या कायद्यानं कोणत्या 3 प्रांतांमध्ये प्रांतिक कायदे मंडळाची स्थापना करण्यात आली होती। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला भाग होता बंगाल, बंगालमध्ये प्रांतिक कायदे मंडळ स्थापन झाले। दुसरा भाग होता वायव्य प्रांत, त्याच्यामध्ये प्रांतिक कायदे मंडळ स्थापन झाले आणि तिसरा भाग होता पंजाब, ठीक आहे। त्यामुळे वायव्य प्रांत, पंजाब आणि बंगाल याच्यामध्ये प्रांतिक कायदे मंडळाची स्थापना झालेली होती लक्षात ठेवा। त्यानंतर आज सगळ्यात महत्त्वाचा अध्यादेश काढायचा अधिकार तेव्हाच्या काळामध्ये सुद्धा कोणाला होता, व्हाईसरायला होता, ठीक आहे। त्यामुळे व्हाईसराय अध्यादेश काढू शकत होता, त्याला 6 महिन्यापर्यंतची परवानगी होती लक्षात ठेवा। 6 महिन्यानंतर त्याला परवानगी ब्रिटिश पार्लिमेंटची घ्यायची, नंतर तो भारतात लागू करायचा, म्हणजे तो नंतर त्याला कायद्याचं स्वरूप द्यायचं। पण अध्यादेश काढण्याचा अधिकार जसा आज राष्ट्रपती राज्यपालाला आहे का तसाच अधिकार तेव्हाच्या काळामध्ये कोणाला होता तर तो व्हाईसरायला होता। आणि व्हाईसरायसाठी असलेला अध्यादेशाचा अधिकार हा त्याचा स्पेशल अधिकार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर प्रांतिक लेवलचं कायदे मंडळ केंद्रातल्या कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारू शकते लक्षात ठेवा। त्यामुळे केंद्रातल्या कार्यकारी मंडळाला जरी प्रश्न विचारला तरी ते त्या प्रश्नाला उत्तर द्यायला बंधनकारक नव्हते लक्षात ठेवा, ठीक आहे। मग याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचं प्रांतिक लेवलचे कायदे मंडळ महत्त्वाचे आहेत ज्यांना अधिकार देण्यात आले होते। त्यामुळे 1861 च्या कायद्याने हे तुम्हाला नक्की सांगता येईल लक्षात ठेवा, विकेंद्रीकरणाचं धोरण या कायद्याने लागू झालं। त्यामुळे विकेंद्रीकरणाचं धोरण लागू करणारा कायदा कोणता होता तर तो 1861 चा कायदा होता। आणि विकेंद्रीकरण पूर्ण करणारा कायदा कोणता होता तर तो 1935 चा होता। त्यामुळे 1861 च्या कायद्याने विकेंद्रीकरणाला सुरुवात झाली आणि 1935 च्या कायद्याने विकेंद्रीकरण 100% पूर्ण झालं। मग 1937 ला प्रांतिक स्वायत्तता काय झाली, लागू झाली लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे 1861 चा कायदा महत्त्वाचा, कायदे मंडळामध्ये आलेले पहिले भारतीय यांच्यावर प्रश्न विचारतील। ह्या प्रश्नाची पीपीटी आपल्या नोट्सला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेवा। आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही आताच जॉईन करून ठेवला असेल हिस्ट्री 188, तर हिस्ट्री 188 या टेलिग्राम चॅनलला याची सगळी पीपीटी जी आहे का तुमच्या समोर तर हे सगळं तिथं टाकलेलं आहे, तर तिथून तुम्ही प्रिंट मारा आणि त्याच्यावरच ते सगळं लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना पुढच्या काळामध्ये काय होईल, सोपं होईल लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे इथं तुम्हाला पीपीटी पण टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलला, तर ते तुम्ही घेऊ शकता।
ठीक आहे. त्यानंतर विजोड व्यक्ती ओळखा. विजोड व्यक्ती ओळखा. तुम्हाला 4 लोक दिले, त्यातून तुम्हाला विजोड व्यक्ती ओळखायचा आहे. हे 4 लोक दिले, त्यातला एक व्यक्ती वेगळा असणार आहे जो की या गटामध्ये बसत नाही, लक्षात ठेवा. 3 लोक एका गटातले आहेत आणि एक व्यक्ती वेगळा आहे. ठीक आहे. तर केशवराव बागडे, केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर आणि भास्करराव जाधव. तर सगळ्यात महत्वाचं विजोड व्यक्ती ओळखा असं म्हणलंय. काय असू शकतं उत्तर? तुम्हाला त्याचा संदर्भ लगेच कळाला पण असेल, कारण त्या गोष्टीला सुद्धा महत्व आहे. कारण हे लोक ज्या गोष्टीशी संबंधित आहेत का, त्या घटनेला या वर्षी 100 वर्ष पूर्ण झालेत, म्हणून हा प्रश्न टाकलाय, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 100 वर्ष पूर्ण झालेली घटना आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ती घटना आहे देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक. आणि देशाचे दुश्मन या पुस्तकाशी ते लोक काय आहेत, संबंधित आहेत. आणि देशाचे दुश्मन हे पुस्तक 1925चं आहे. त्यामुळे या घटनेला 2025ला किती वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत? 100 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत. मग त्याच्यामध्ये उत्तर आहे, लक्षात ठेवा, भास्करराव जाधव. कारण भास्करराव जाधव हे विजोड आहेत ज्यांचा या देशाचे दुश्मन पुस्तकासोबत संबंध नाही. मग देशाचे दुश्मन हे पुस्तक 4 लोकांशी संबंधित आहे. ते 4 लोक महत्वाचे आहेत. ते 4 लोक आपल्याला माहित असायला पाहिजे. तर त्या 4 लोकांमधलं पहिलं नाव दिनकरराव जवळकर, जे की लेखक होते, लक्षात ठेवा. त्यामुळे दिनकरराव जवळकर हे त्या पुस्तक लिहिणारे कोण आहेत? लेखक आहेत. त्यानंतर पहिलं नाव केशवराव बागडे, लक्षात ठेवा. तर केशवराव बागडे महत्वाचे आहेत, ज्यांनी त्या पुस्तकाला एक प्रकारे प्रस्तावना दिली होती. त्यानंतर केशवराव जेदे हे नाव सुद्धा महत्वाचं आहे, कारण जेदे यांनी या पुस्तकाला प्रकाशित केलं होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर दिनकरराव जवळकर हे घेतलं. त्यानंतर अजून एक व्यक्ती राहिले, रामचंद्र लाड. त्यांचं नाव इथं दिलं नाही. तर रामचंद्र लाड नावाची व्यक्तीने त्या पुस्तकाचं टायपिंग केलं होतं, म्हणजे ते मुद्रक होते. याचा अर्थ देशाचे दुश्मन संबंधित असलेले, पुस्तकाशी संबंधित असणारे 4 लोक लेखक होते, प्रस्तावना लिहिणारे होते, प्रकाशित करणारे होते आणि मुद्रक होते. या 4ही लोकांवर देशाचे दुश्मन खटला होता. या 4ही लोकांवर देशाचे दुश्मन काय होता? खटला होता. आणि हा खटला लोकमान्य टिळकाच्या मुलानं दाखल केला होता. त्यांचं नाव होतं श्रीधरपंत टिळक, लक्षात ठेवा. तर श्रीधरपंत टिळक यांनी तो खटला दाखल केलेला, कारण त्या पुस्तकामध्ये दिनकरराव जवळकर 2 लोकांना देशाचे दुश्मन म्हणले होते. एक लोकमान्य टिळकांना ते म्हणले होते आणि दुसरं विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना पण ते देशाचे दुश्मन म्हणले होते. त्यामुळे 2 लोकांना देशाचे दुश्मन म्हणलेलं आणि त्याच्यातून मग हा खटला आला होता. मग या खटल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, जिल्हा स्तरावर या सगळ्या लोकांना शिक्षा झाल्या होत्या. जिल्हा स्तरावर या 4ही लोकांना शिक्षा झाल्या होत्या. पण जेव्हा उच्च न्यायालय स्तरावर तो खटला चालवला गेला का, तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी त्या खटल्याचं वकीलपत्र घेतलं. 1ही रुपया त्यांची फी नव्हती त्या खटल्या संदर्भात. आणि त्यांनी न्यायालयासमोर या खटल्यातल्या सगळ्या उणिवा दाखवून दिल्या. न्यायालयानं त्या उणिवा मान्य केल्या आणि या 4ही लोकांची त्या खटल्यामधून न्यायालयानं निर्दोष काय केली? मुक्तता केली, लक्षात ठेवा. तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांचं नाव सुद्धा त्या खटल्यामुळे देश पातळीवर पोहोचलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं देशाचे दुश्मन पुस्तक, या पुस्तकाशी सोबत असणारे हे लोक होते. जिथं भास्करराव जाधव या पुस्तकाशी संबंधित नव्हते, कारण लेखक जवळकर होते, प्रस्तावना लिहिणारे बागडे होते, प्रकाशित करणारे जेदे होते आणि मुद्रक कोण होते? लाड होते, लक्षात ठेवा. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर हे नाव लक्षात असू द्या. त्यामुळे विजोड व्यक्ती ओळखा असा प्रश्न आहे. उत्तर मात्र भास्करराव जाधव इथं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. देशाचे दुश्मन आणि प्रश्न येऊ शकतो देशाचे दुश्मन पुस्तकावर, कारण त्याला या वर्षी किती वर्ष पूर्ण होत आहेत? 100 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत, लक्षात ठेवा. त्यातलं दिनकरराव जवळकर हे नाव एवढं महत्वाचं आहे ब्राह्मण नेता चळवळीमधलं बऱ्यापैकी साहित्य दिनकरराव जवळकर यांच्याच नावावर आहे, लक्षात ठेवा. दिनकरराव जवळकरांचं प्रणय प्रभाव नावाचं नाटक सुद्धा आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आला होता. त्यानंतर क्रांतीचं रणसिंग हे पुस्तक सुद्धा त्यांचंच आहे. त्यामुळे क्रांतीचे रणसिंग, प्रणय प्रभाव हे पुस्तक कोणी लिहिले? प्रश्न आला होता. ठीक आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात ठेवा. कैवारी नावाचं वर्तमानपत्र त्यांनी चालू केलं होतं. तेज नावाचं वर्तमानपत्र त्यांनी चालू केलं होतं. तरुण भारत नावाचं वर्तमानपत्र सुद्धा त्यांचंच होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर छत्रपती पद्य संग्रह हे पुस्तिका पण त्यांनीच लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती पद्य संग्रह पुस्तिका कोणाची आहे? प्रश्न विचारतील. दिनकरराव जवळकर. बऱ्यापैकी साहित्य दिनकरराव जवळकरांचं आहे. त्यानंतर भास्करराव जाधवांचं पण एक पुस्तक आहे, घरचा पुरोहित. तर घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचं? हा पण प्रश्न आला होता. तर भास्करराव जाधव, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. छत्रपती मेळा कोणी भरवला? तर छत्रपती मेळा भरवणारे केशवराव जेदे होते, लक्षात ठेवा. त्यामुळे छत्रपती मेळा भरवणारे कोण? असाही प्रश्न आला होता. केशवराव जेदे यांचं नाव आपल्याला सांगता येतं. प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे ही सगळी माहिती काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर काशीनाथ जाधव, त्रिंबक आवटे, नारायण येरवंडे, सखाराम जेदे या सदस्यांचा खालीलपैकी कुठल्या संघटनेसोबत सदस्य समावेश होता? परीक्षेला आपल्याला असे क्वेश्चन येतात
आणि प्रश्न विचारत असताना आयोग आपल्याला एखाद्या संघटनेमधलं सदस्य देतं आणि त्या सदस्यावरून आपल्याला त्या संघटनेचं काय शोधायचं असतं, नाव शोधायचं असतं. हा प्रश्न त्याच लेवलला जातो, लक्षात ठेवा. काशीनाथ जाधव, त्रिंबक आवटे, नारायण निरवंडे, सकाराम जेदे या लोकांनी कुठल्या संघटनेत काम केला? मराठा राष्ट्रीय संघ, ऑल इंडिया मराठा लीग, डेक्कन रयत समाज आणि वरीलपैकी नाही, वरीलपैकी सर्व. तर ह्याचं उत्तर आहे मराठा राष्ट्रीय संघ. तर मराठा राष्ट्रीय संघ या संघटनेमध्ये ते सगळे सदस्य होते. मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना 1917ला झाली होती. ही संघटना स्थापन करणारे व्यक्ती महर्षी वीरा शिंदे होते, लक्षात ठेवा. त्यामुळे महर्षी वीरा शिंदे यांनी या संघटनेची काय केली आहे, स्थापना केली आहे. परीक्षेला क्वेश्चन विचारतील. नंतर या संघटनेमध्ये सदस्य कोण कोण होते असा परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. तर या संघटनेमध्ये जे पण सदस्य आहेत का त्यांची नावं तुम्हाला वर दिलेली आहेत. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सोबत राहून आपल्याला अस्पृश्यांच्या उद्धाराचं काम करता यावं यासाठी या संघटनेची काय केली होती, स्थापना केली होती. त्यानंतर 1917चं काँग्रेसचं अधिवेशन महत्वाचं मानलं जातं, जे की सगळ्यात महत्वाच्या काय शहरात झालं होतं. त्या शहराचं नाव कलकत्ता. त्याच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा पहिल्या महिला ॲनी बेझंट होत्या आणि त्याच अधिवेशनामध्ये अस्पृश्य निवारणाचा ठराव मांडणारे कोण होते, तर ते महर्षी वीरा शिंदे होते. प्रश्न विचारला जाऊ शकतो, कलकत्ता अधिवेशनामध्ये अस्पृश्य निवारणाचा ठराव कोणी मांडला? आणि महर्षी वीरा शिंदे यांनी मांडलेल्या ठरावाला लोकमान्य टिळकांनी काय केला होता, विरोध केला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे काँग्रेसच्या व्यासपीठावर कधी अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नसायचे. जे मांडण्याचा पहिला प्रयत्न महर्षी वीरा शिंदे यांच्याकडून झाला होता त्याला पण टिळकांनी विरोध केला होता. म्हणून काँग्रेस सोबत आपल्याला आपलं धोरण ठरवता यावं त्यासाठी मराठा राष्ट्रीय संघ ही संघटना स्थापन करणारे व्यक्ती कोण होते, महर्षी वीरा शिंदे होते. प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ऑल इंडिया मराठा लीग ही संघटना सुद्धा 1917ला होती. या संघटनेची स्थापना पुण्यामध्ये करण्यात आली होती. ही संघटना छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे ही संघटना शाहू महाराजांची आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून शाहू महाराजांनी भास्करराव जाधव यांना इंग्लंडला पाठवलं होतं. आणि भास्करराव जाधव इंग्लंडला गेले होते कशासाठी, तर मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या यासाठी. त्यामुळे मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी घेऊन इंग्लंडला कोणाला पाठवलं असा परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो. आणि ते पाठवणारे व्यक्ती शाहू महाराज होते, जाणारे व्यक्ती भास्करराव जाधव होते. त्यामुळे भास्करराव जाधव महत्वाचे व्यक्ती राहिले होते, लक्षात ठेवा. तर ऑल इंडिया मराठा लीगच्या माध्यमातून पुण्यामध्ये शाहू महाराजांचं पण काम आहे. त्यानंतर डेक्कन रयत समाज ही संघटना महत्वाची आहे, जी की 1916ला होती. डेक्कन रयत समाज अण्णासाहेब लट्टे यांच्या पुढाकारातून आणि वालचंद कोठारी यांच्या पुढाकारातून स्थापन झालेली आपल्याला संघटना दिसते. पण डेक्कन रयत समाज या संघटनेनं काय केलं होतं, तर महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांच्या होम रूलला विरोध केला होता. त्यामुळे प्रश्न विचारतील, महाराष्ट्रामध्ये टिळकांच्या होम रूलला विरोध करणारी संघटना कोणती होती, डेक्कन रयत समाज. आणि याच डेक्कन रयत समाजाच्या माध्यमातून डेक्कन रयत नावाचं वर्तमानपत्र अण्णासाहेब लट्टे चालवायचे, लक्षात ठेवा. त्यामुळे डेक्कन रयत वर्तमानपत्र कोणाचं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर डेक्कन रयत ही संघटना ब्राह्मणेतर चळवळीमधली पहिली राजकीय संघटना आहे आणि हे वाक्य खूप महत्वाचं आहे. पहिली राजकीय संघटना म्हणून डेक्कन रयत समाजाला ओळखलं जातं. तर डेक्कन रयत समाज ही पहिली राजकीय संघटना आहे ज्याच्या माध्यमातून ब्राह्मणेतर लोकांचं इथं काम केलेलं आपल्याला चालू केलेलं दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 3 संस्था, 1917ची मराठा राष्ट्रीय संघ, 1916ची डेक्कन रयत समाज आणि ऑल इंडिया मराठा लीग शाहू महाराजांची 1917, या तिन्ही संघटना ब्राह्मणेतर चळवळीमधल्या महत्वाच्या संघटना आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. इथं सदस्य विचारलेत, त्यातून एक संघटना काय कव्हर होते, तिन्ही पण संघटना महत्वाचे, लक्षात ठेवा. त्यानंतर काळमधील इंग्रज सरकार विरोधातील लेखामुळे परांजपे यांना, शिवराम परांजपे यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यांचं जामीनपत्र कोणी घेतलं होतं, तर सगळ्यात महत्वाचं काळ हे वर्तमानपत्र कोणाचं आहे, शिवराम पंत परांजपे. आणि काळमधलं लिखाण वाचूनच मी क्रांतिकार्याकडे आलो असं कबुली देणारे व्यक्ती कोण होते, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते, लक्षात ठेवा. सावरकर म्हणले होते काळमधलं लिखाण वाचूनच मी क्रांतिकार्याकडे आलेलो आहे. आणि मग शिवराम परांजपे यांनी जे राष्ट्रवादाचं आक्रमक लिखाण काळमध्ये लिहिलं होतं का, तर त्यांचं मग जामीनपत्र कोणी तयार केलं होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, बॅरिस्टर जिना आणि C.R. दास. तर त्यांचं जामीनपत्र तयार करणारे व्यक्ती दुसरे तिसरे कोण नव्हते, तर ते बॅरिस्टर जिना होते, लक्षात ठेवा. तर बॅरिस्टर जिनानी ते वकीलपत्र तयार केलं. अहो एवढंच काय, लोकमान्य टिळक सुद्धा जेव्हा लोकमान्य टिळकांवर खटला दाखल केला होता का, तेव्हा लोकमान्य टिळकांचं सुद्धा जामीनपत्र किंवा ते खटला कोणी चालवला होता,
तर जिनांनी चालवलं होतं खटला, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तेव्हाच्या काळामध्ये जिनांनी ते खटले चालवलेले आहेत. म्हणजे आज जर आपण सांगायला गेलो तर लोकांना खरं वाटणार नाही, लक्षात ठेवा. पण त्या काळामध्ये ते खटले जिनांकडे आलेले, जिनांनी चालवलेले. लोकमान्य टिळकाचं सुद्धा त्यांनी वकीलपत्र घेतलं होतं, त्यांनी खटला चालवलेला सुद्धा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे बॅरिस्टर जिना हे आपल्याला तिथं महत्वाचे वाटतील. ठीक आहे, त्यामुळे शिवराम परांजपे यांना अटक झाली होती तेव्हा जामीनपत्र त्यांनी तयार केलेलं. तर सगळ्यात महत्वाचं शिवराम परांजपे आणि हा जो काळ होता का, तर तो काळच असा होता जिथं राष्ट्रवादी भावनेचा काय झाला होता, उदय झाला होता. आणि राष्ट्रवादी भावनेमधूनच मग सगळ्यात महत्वाचं क्रांतिकारी गटाचा सुद्धा उदय झाला. क्रांतिकारी गट ज्या विचारांमधून उदयाला आला तो गट जहाल विचारसरणी होती, लक्षात ठेवा. त्यामुळे जहाल विचारसरणी या गटाला किंवा त्या विचारधारेला आपण प्रखर राष्ट्रवादी असं म्हणतो. आणि प्रखर राष्ट्रवादी गटामधून उग्र राष्ट्रवादी गटाचा काय झाला होता, उदय झाला होता. त्यामुळे या गटाचे मार्गदर्शक होते लोकमान्य टिळक. मग सगळ्यात महत्वाचं तो काळ जो असा होता, त्या काळामध्ये जे वर्तमानपत्र होतं त्या वर्तमानपत्रामधून सुद्धा राष्ट्रवादाला प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीचंच लिखाण केलं जायचं. त्यामुळे त्या काळातले वर्तमानपत्र सुद्धा सरकारच्या विरोधात हिंसाचार निर्माण करणारे वर्तमानपत्र राहिले, कारण त्या वर्तमानपत्रामधून राष्ट्रवादाची भावना आपल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण होत राहिली. मग अशा वर्तमानपत्रामधल्या लिखाणाला सरकार सुद्धा काय करायचं, बंदी घालायचं, लक्षात ठेवा. सरकारची दडपशाही सुद्धा होती या काळामध्ये. सगळ्यात महत्वाचं काळ सारखं वर्तमानपत्र तेव्हा राष्ट्रवादाच्या जडणघडणीमधलं सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्र मानलं जातं. पण त्याच्यामध्ये जे लिहिलं जायचं त्याच्यावर सरकारची दडपशाही असायची आणि त्या दडपशाहीतून मग खटले वगैरे दाखल केले जायचे. पण सगळ्यात महत्वाचं अशा खटल्यांमधून सुद्धा आपल्या लोकांना सोडवण्याचं काम तेव्हाच्या लोकांनी केलं होतं. तर सगळ्यात महत्वाचं काळ नावाचं वर्तमानपत्र महत्वाचं आहे. त्यानंतर शिवरामपंत परांजपे यांचं स्वराज्य पत्र हे वर्तमानसूत्र महत्वाचं आहे, ज्याच्यातून सुद्धा राष्ट्रवादी लिखाणाला प्रोत्साहन दिलं जायचं. त्यानंतर लोकमान्य टिळकांचे 2 वर्तमानपत्र महत्वाचे होते. एक केसरी नावाचं वर्तमानपत्र महत्वाचं होतं आणि दुसरं मराठा नावाचं वर्तमानपत्र महत्वाचं होतं, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी लिखाण लिहिलं जायचं. त्यानंतर संध्या नावाचं वर्तमानपत्र महत्वाचं आहे, जे बांधव बंडोपाध्याय यांचं आहे, लक्षात ठेवा. युगांतर नावाचं वर्तमानपत्र महत्वाचं आहे, जे बारिंद्र कुमार घोष यांचं आहे. वंदे मातरम वर्तमानपत्र महत्वाचं जे अरविंद घोष यांचं आहे. त्यानंतर भाला नावाचं वर्तमानपत्र महत्वाचं, ज्यातून सुद्धा कर्जन आणि त्याच्या कारभारावर टीका करण्यात आली होती. भास्कर बोपटकरांचं भाला नावाचं वर्तमानपत्र आहे. ठीक आहे, त्यामुळे भालामधून सुद्धा अशा गोष्टी लिहिण्यात आलेल्या. त्यामुळे भालामध्ये भास्कर बोपटकर यांनी नरकातील दरबार लेख लिहिला होता. तर नरकातील दरबार हा लेख लिहिल्यामुळे त्यांच्यावर कर्जनं खटला दाखल केला होता. 6 महिने शिक्षा आणि 1000 रुपये दंड त्यांना झाला होता. ठीक आहे, त्यामुळे भालामध्ये नरकातील दरबार हा लेख लिहिलेला. पंजाबी असेल, लक्षात ठेवा. तर द पंजाबी नावाचं वर्तमानपत्र लाला लजपत राय यांचं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वेट बिगारी नावाचा लेख लिहिला होता आणि त्याच्यातून त्यांना सरकारनं शिक्षा दिली होती. ठीक आहे, त्यामुळे पंजाबी नावाचं वर्तमानपत्र, वेट बिगारी नावाचा लेख, असं बरंचसं साहित्य त्या काळामध्ये निर्माण झालं होतं, जिथं सरकार दडपशाहीनं काय करायचं त्या गोष्टी बंद पाडायचं. महाराष्ट्र नाट्य कंपनीनं सादर केलेलं नाटक होतं किचकवध, जे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं होतं. ते किचकवध नाटकावर सुद्धा सरकारची दडपशाही होती, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असे नाटकामधून कर्जनच्या कारभारावर काय केले होते, टीका करण्यात आली होती. त्यानंतर सकाराम नावाचे एक व्यक्ती होते बंगालमध्ये, देऊसकर, लक्षात ठेवा. दशेर कथा नावाचं पुस्तक होतं. तर दशेर कथा या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाचं इंग्रजांच्या राजवटीवर त्यांनी टीका केली होती. देश की बात त्याला म्हणलं जायचं. पण अशा पुस्तकाला सुद्धा बंद करण्याचं काम तेव्हाच्या काळामध्ये इंग्रजांनी केलं होतं. ठीक आहे, त्यामुळे सकाराम गणेश देऊसकर, ज्यांना बंगालचं लोकमान्य टिळक असं म्हणतात, आपले टिळक हे त्यांचे राजकीय गुरु होते सकाराम देऊसकरांचे. तर त्यांचं दशेर कथा हे पुस्तक तेव्हा खूप गाजले, लक्षात ठेवा. तर अशा सगळ्या साहित्यामधून इंग्रजांच्या विरोधात लिहिलं जायचं आणि त्यातून राष्ट्रवादाची भावना निर्माण होत होती. पण अशा गोष्टीवर इंग्रज दडपशाहीनं कारवाई करायची. मग त्या संपादकाला, लेखकाला उचलायचे, जेलमध्ये टाकायचे आणि ते साहित्य जप्त करायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण ह्या काळामध्ये मग वकीलपत्र घेऊन त्यांना सोडवण्याचंही काम आपल्या वकिलांनी केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे पण लक्षात असू द्या, महत्वाचं आहे. त्यानंतर मुंबई इलाक्यात महिलांना सुद्धा व्यावसायिक प्रशिक्षण द्यावं अशी सर्वप्रथम सूचना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली होती. आता महिलांना आपण व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे अशी क्रांतिकारी सूचना आहे. पण सगळ्यात महत्वाचं हे वाक्य महत्वाचं आहे. अशी सूचना देणारे पहिले व्यक्ती सर्वप्रथम व्यक्ती कोण होते? गोपाळकृष्ण गोखले, जगन्नाथ शंकरसेठ, भाऊदाजी लाड आणि दादोबा पांडुरंग तरखडकर. तर अशी सूचना करणारे किंवा महिलांना सुद्धा आपण व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे असं म्हणणारे पहिले व्यक्ती गोपाळकृष्ण गोखले होते. ठीक आहे, त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले महत्वाचे व्यक्ती राहिले, ज्यांनी केंद्रामध्ये सुद्धा प्राथमिक शिक्षणाचा ठराव मांडला होता.
आणि 6 ते 11, 6 ते 10 या वयोगटातील मुलांना तुम्ही प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा असं ते म्हणले होते. याचा अर्थ त्यांचं कार्यक्षेत्र कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्राथमिक शिक्षण. पण सरकारनं त्या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या? फेटाळल्या होत्या, लक्षात ठेवा. त्यामुळे 1910लाच आपण हे प्रयत्न केले होते. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले महत्वाचे व्यक्ती राहिले. 1910चे प्रयत्न होते पण त्या प्रयत्नाला काही यश आलं नाही. 1911ला त्यांनी हे विधेयक नाकारलं होतं, लक्षात ठेवा. बाकी जगन्नाथ शंकर सेठ हे सुद्धा महत्वाचे समाजसुधारक आहेत. 1803ला त्यांचा जन्म झाला. 1865 पर्यंत त्यांची कारकीर्द राहिली. ठीक आहे. पण या कारकिर्दीमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांचं, शैक्षणिक सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांचं योगदान आहे. पण राजकीय गोष्टीमधली मग त्यांची पहिली संघटना महत्वाची आहे, बॉम्बे असोसिएशन, ज्याच्याबद्दल आपल्याला पुढच्या काळामध्ये पण त्या गोष्टी कव्हर होतील. ठीक आहे. पण जगन्नाथ शंकर सेठ महत्वाचे. पण 1865ला त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर रावसाहेब मंडलिक यांनी त्यांचं राजकीय काम पुढे घेऊन जाण्याचं काय केलं होतं? काम केलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे 1865 पर्यंत आपल्याला जगन्नाथ शंकर सेठ दिसतील, त्याच्या पुढे ते नव्हते. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्यावर जर प्रश्न विचारायचं झालं तर 3 समाजावर प्रश्न येऊ शकतो नक्की. त्यातल्या पहिल्या समाजाचं नाव होतं मानव धर्म सभा, दुसऱ्या समाजाचं नाव होतं ज्ञान प्रसारक सभा आणि तिसऱ्या समाजाचं नाव होतं परमहंस सभा. त्यामुळे परमहंस सभा, ज्ञान प्रसारक सभा आणि मानव धर्म सभा या 3 महत्वाच्या आहेत. मानव धर्म सभेची स्थापना झाली होती 1844ला, ज्ञान प्रसारक सभा 1848ला, परमहंस सभा 1849ला. ठीक आहे. 3 समाज आणि 3 इसवी सन, लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी म्हणलं जायचं, ज्यांनी कुष्ठरोगावर काय औषध शोधलं होतं. आणि बॉम्बे असोसिएशनचे ते भाऊ पहिले काय होते? सेक्रेटरी होते सुद्धा, लक्षात ठेवा. ठीक आहे. परवाना कायद्याला सुद्धा भाऊदाजी लाडनी काय केला होता? विरोध केला होता जगन्नाथ शंकर सेठ यांच्यासोबत. त्यामुळे त्यांचंही काम महत्वाचं आहे, जे बॉम्बे असोसिएशन बघताना सुद्धा येऊन जाईल. त्यानंतर दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची मुंबईला शाखा होती. त्या शाखेचे भाऊदाजी लाड काय होते? अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ती माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. तर गोपाळकृष्ण गोखले इथे लक्षात ठेवा प्राथमिक शिक्षणासाठी मांडलेलं विधेयक आहे आणि ते विधेयक महत्वाचं आहे. आपलं त्यांनी तरतूद केली होती, सूचना केली होती, पण प्राथमिक शिक्षणाला विधेयक मांडलं होतं केंद्रामध्ये, ते पण महत्वाचं आहे. तो कायदा जरी 1910ला मान्य नव्हता झाला तरी 2010ला तो 100 वर्षांनी काय झाला होता? मान्य झाला होता. त्याचं नाव होतं राईट टू एज्युकेशन, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं एक सेकंदासाठी आपल्या ऑनलाईन बॅचेस 2026च्या परीक्षेसाठी आता ॲपवर चालू होतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं राज्यसेवा पूर्व आणि मुख्यचे बॅचेस आहेत, कंबाईनची बॅचेस आहे, डिपार्टमेंटल PSIचे ॲडील आता, त्यानंतर NCERTचे बॅचेस आहेत, 1 डेची बॅच आहे. तर या सगळ्या PYQच्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. तर त्या बॅचेस तुम्हाला आपल्या ॲपवर पाहायला भेटतील. तर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा हिस्ट्री बाय पवन सर या नावानं. तर प्ले स्टोअरवरून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याला तुम्हाला बॅचेस तिथे येते, लक्षात ठेवा. आता 31 डिसेंबर आणि 1 तारखेला आपली नवीन हे आहे, नवीन वर्ष आहे ना, 1 डिसेंबर आणि 1ला. तर आपण आपल्या बॅचवर हे देतोय, डिस्काउंट देतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं खूप सारा डिस्काउंट त्याच्यावर असेल. तर त्या बॅचेस तुम्ही 31 तारखेला घेऊ शकता, लक्षात ठेवा, ज्या की तुम्हाला ऑफरमध्ये भेटतील. आणि जर तुम्हाला काही चौकशी करायची असेल तर हा नंबर आहे 800 700 1690, माझाच नंबर आहे. फोन करून किंवा मेसेज करून पण तुम्ही माहिती विचारू शकता. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास वंदे मातरम हे पहिल्यांदा गाण्यात आलं? आता हे पहिल्यांदा वंदे मातरम गाण्यात आलं होतं म्हणून ते महत्वाचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि वंदे मातरमला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून सुद्धा परीक्षेला क्वेश्चन असू शकतो. त्यामुळे 150 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे वंदे मातरम महत्वाचं आपल्याला सांगता येईल. 1896, 1900, 1911 आणि 1897. तर सगळ्यात महत्वाचं काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात? मग काँग्रेसच्या आपल्याला अधिवेशन माहीत असायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं ते 1896च्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम पहिल्यांदा गाण्यात आलं होतं. आणि ते अधिवेशन भरलं होतं एका शहरात, त्या शहराचं नाव होतं कलकत्ता आणि त्याचे अध्यक्ष होते रहमतुल्ला सयानी, लक्षात ठेवा. तर रहमतुल्ला सयानी या अधिवेशनाचे अध्यक्ष असताना तिथं वंदे मातरम पहिल्यांदा गाण्यात आलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचे 1911ला अधिवेशन कलकत्ता शहरात भरलं होतं. इथं दिले बघा 1911ला पुढं. तर 1911ला अधिवेशन कलकत्ता शहरात भरलं होतं. त्याचे अध्यक्ष बिशन नारायण नावाचे व्यक्ती होते. तर बिशन नारायण नावाच्या व्यक्ती अध्यक्ष असताना तिथं जनगण मन पहिल्यांदा गाण्यात आलं होतं. तर जनगण मन पहिल्यांदा गाण्यात कधी आलं होतं? 1911ला अधिवेशन कलकत्ता भरलं होतं. बिशन नारायण दत्त नावाचे व्यक्ती अध्यक्ष होते. त्यानंतर 1900 साल महत्वाचा, म्हणजे आता लक्षात ठेवा वंदे मातरम कुठं आणि जनगण मन कुठं. 1900 सालचं अधिवेशन महत्वाचं आहे, जे की सगळ्यात महत्वाचं
NC चंदावरकर नावाचे व्यक्ती त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि चंदावरकर अध्यक्ष म्हणून निवडले जाणारे पहिले मराठी भाषिक होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहिले मराठी भाषिक अध्यक्ष होण्याचा मान कोणाला भेटला तर 1900 साली ते अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये ते पहिल्यांदा अध्यक्ष झालेले आपल्याला पाहायला भेटतील, लक्षात ठेवा. तर चंदावरकर नावाचे व्यक्ती महत्त्वाचे आहे, त्यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिले मराठी भाषिक व्यक्ती होण्याचा मान त्यांना भेटला. त्यानंतर 1897चा महाराष्ट्राचं झालेलं अधिवेशन होतं जे की अमरावतीला झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष शंकरन नायर होते. त्यामुळे शंकरन नायर हे व्यक्ती महत्त्वाचे आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो, लक्षात ठेवा. तर अमरावती महाराष्ट्रात येतं म्हणून ते महत्त्वाचं आहे कारण महाराष्ट्रातल्या अधिवेशनासोबत त्यांचा मग संबंध आहे. ठीक आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अधिवेशनं आणि ती सगळी माहिती लक्षात ठेवा. काँग्रेसच्या अधिवेशनावर एक तरी परीक्षेला काय असतो प्रश्न असतो, त्यामुळे प्रश्न विचारला जातो. सगळे अधिवेशनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मग पहिले मराठी भाषिक जर NC चंदावरकर असतील तर मग दुसरे मराठी भाषिक डायरेक्ट 1912ला होते. 1912ला अधिवेशन बांकीपूरला भरलं होतं आणि या बांकीपूर अधिवेशनामध्ये शेवटचे मराठी भाषिक व्यक्ती अध्यक्ष झाले. शेवटचे मराठी भाषिक अध्यक्ष होणारे व्यक्तीचं नाव होतं रघुनाथ मुधोळकर. त्यामुळे रघुनाथ मुधोळकर हे व्यक्ती अध्यक्ष होते. जे अधिवेशन कुठं झालं होतं बांकीपूरला आणि हे शेवटचे मराठी भाषिक अध्यक्ष राहिले आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अधिवेशन आणि अधिवेशनाचे ठिकाण अध्यक्ष हे माहिती असायला पाहिजे कारण परीक्षेला क्वेश्चन बनतात. 1857च्या उठावाच्या दरम्यान दिल्लीमध्ये खालीलपैकी कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या झाली. त्यामुळे दिल्लीत आल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या झाली होती असा तो प्रश्न आहे. तो प्रश्न यायचा बाकी आहे कारण आजपर्यंत तो प्रश्न कधी आलेला नाही, लक्षात ठेवा. कर्नल रिप्ले, जनरल फ्युरोज, विल्यम टेलर आणि कॉलिन कॅम्पबेल. तर सगळ्यात महत्त्वाचं जनरल फ्युरोज दिल्लीमध्ये नव्हता, कॅम्पबेल नव्हता, टेलर पण नव्हता. दिल्लीमध्ये असलेला तो अधिकारी कर्नल रिप्ले होता आणि कर्नल रिप्ले यांची गोळ्या घालून तिथं काय करण्यात आली होती हत्या करण्यात आली होती, लक्षात ठेवा. मग सगळ्यात महत्त्वाचं 1857चा उठाव जेव्हा चालू होता तेव्हा दिल्लीमध्ये नेतृत्व करणारे कोण होते तर दिल्लीमध्ये नेतृत्व करणारे दोन नेते आहेत, लक्षात ठेवा. एकाचं नाव होतं बादशाह बहादूर शाह जफर दुसरे. त्यामुळे बादशाह बहादूर शाह जफर दुसरे होते आणि दुसरा व्यक्ती होता त्यांना मदत करणारा, त्याचं नाव होतं बख्त खान. त्यामुळे बख्त खान आणि बादशाह बहादूर शाह जफर दुसरे दिल्लीमध्ये नेतृत्व करत होते. त्यांच्या विरोधात असलेले दोन इंग्रज अधिकारी होते, लक्षात ठेवा. एकाचं नाव होतं जनरल हडसन. ठीक आहे. त्यामुळे जनरल हडसन आणि दुसऱ्याचं नाव होतं निकोलसन. हडसन आणि निकोलसन हे दोन इंग्रज अधिकारी तुम्हाला दिल्लीमध्ये नेतृत्व करताना दिसते, लक्षात ठेवा. पण जेव्हा बंडवाले दिल्लीत आले तेव्हा त्यांनी कोणाची हत्या केली होती तर त्यांचं नाव होतं कर्नल रिप्ले. कर्नल रिप्लेची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर फ्युरोज कुठं होता तर काशी या ठिकाणी फ्युरोज यांचं तिथं नेतृत्व होतं राणी लक्ष्मीबाई यांच्या विरोधात. पण राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत लढत असताना त्याच्या नाकी नऊ आले होते, लक्षात ठेवा. तेव्हा तो एक वाक्य बोलून गेला होता. ते वाक्य गट ब ला 2024ला प्रश्न होता. तर ते त्याचं वाक्य होतं ह्या उठावामध्ये मला फक्त एकच पुरुष दिसतो आणि तो म्हणजे राणी लक्ष्मीबाई, असं तो बोललेला. ठीक आहे. त्यामुळे मला या उठावामध्ये एकच पुरुष दिसतो आणि तो म्हणजे राणी लक्ष्मीबाई असं ते वाक्य होतं आणि ते वाक्य 2024चं वाक्य आहे. पण फ्युरोजनं सगळ्यात महत्त्वाचं राणी पुढच्या काळामध्ये ते धारातीर्थी पडल्या होत्या आणि कालपीला लढता लढता त्यांचा काय झाला होता मृत्यू झाला होता, लक्षात ठेवा. त्यानंतर विल्यम टेलर नावाचा व्यक्ती सुद्धा जगदीशपूर या ठिकाणी होता बिहारमध्ये, लक्षात ठेवा. टेलर आणि आयर नावाचे दोन अधिकारी होते तिथं. कॉलिन कॅम्पबेल कानपूरमध्ये होता. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे यांच्या विरोधात त्यानं सगळ्यात महत्त्वाचं काय केलं होतं त्यांनी तर नानासाहेब पेशवेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे कॉलिन कॅम्पबेल हा सुद्धा व्यक्ती इथं महत्त्वाचा आपल्याला सांगता येतो जो कानपूरमध्ये होता. त्यानंतर नीलदर्पण हे नाटक खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. आता नीलदर्पण हे नाटक खालीलपैकी कोणत्या बंडाशी संबंधित आहे. संताळाचं बंड, कोल उठाव, इंडिगो उठाव, फरीजी बंड. तर सगळ्यात महत्त्वाचं नीलदर्पण ज्याचा संबंध आहे तो इंडिगो उठाव आहे, लक्षात ठेवा. आता बघा नीलदर्पण निळीच्या संदर्भात असलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. त्यातून नीलदर्पण नावाचं साहित्य आलं होतं. आता नीलदर्पण हे काय होतं प्रश्न होता नाटक. नीलदर्पण हे नाटक होतं. नीलदर्पण हे नाटक कोणाचं होतं तर त्यांचं नाव होतं दीनबंधू मित्रा. तर दीनबंधू मित्रा नावाच्या व्यक्तीचं नीलदर्पण नावाचं नाटक होतं. पण त्या नाटकाला इंग्रजीमध्ये कन्वर्ट कुणी केलं होतं तर ते करणारे व्यक्ती मधुसूदन दत्त होते. त्यामुळे मधुसूदन दत्त या व्यक्तीने इंग्रजीमध्ये केलं होतं आणि त्याला प्रकाशित करणारे कोण होते तर सगळ्यात महत्त्वाचं जेम्स लॉगनं त्याला प्रकाशित केलं होतं. त्यामुळे जेम्स लॉग हा व्यक्ती महत्त्वाचा ज्यानं त्या नाटकाला प्रकाशित केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे.
पण सगळ्यात महत्वाचं दीनबंधू मित्रा यांचं नीलदर्पण नाटकामध्ये निळीच्या लागवडीमधून शेतकऱ्यावर होणारा अन्याय आणि त्याच्यातूनच एक बंड होतं. मग त्याच निळीला आपण इंग्रजीमध्ये इंडिगो असा शब्द वापरतो, त्याला इंडिगो बंड असं म्हणतात. आता बघा, इंडिगो उठाव कधी झाला होता? 1859-60 ला. उठाव कुठं झाला होता? तर तो उठाव झाला होता बंगालमधल्या, तो उठाव झाला होता एका जिल्ह्यामधल्या, तो उठाव झाला होता एका गावात. त्यामुळे नडिया जिल्ह्यातलं गाव कोणतं होतं? गोविंदपुरा. तर या गोविंदपुरा गावामध्ये तो उठाव झालेला. तर त्यानंतर त्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर इंडिगो उठाव किंवा निळ उठावाचं नेतृत्व करणारे व्यक्ती विश्वास बंधू होते. तर सगळ्यात महत्वाचं 2 विश्वास बंधू होते, एक दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास. त्यामुळे दिगंबर आणि विष्णू विश्वास यांनी दोघांनी नेतृत्व केलं. पण सगळ्यात महत्वाचं हिंदू पॅट्रियट नावाचं वर्तमानपत्र होतं, जे की सगळ्यात महत्वाचं हरिश्चंद्र मुखर्जी यांचं होतं. त्या हिंदू पॅट्रियट मधून त्यांनी निळीच्या बातम्या लिहिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, हिंदू पॅट्रियट आणि नीलदर्पण या दोघांमधून त्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सरकारनं 1860 ला इंडिगो कमिशन आणलं होतं आणि त्या इंडिगो कमिशनचे अध्यक्ष कोण होते? सेटनकर नावाचे व्यक्ती होते, लक्षात ठेवा. त्यांनी बऱ्याच लोकांच्या साक्ष नोंदवल्या, 134 लोकांच्या त्यांनी साक्ष घेतल्या आणि त्या साक्षमध्ये त्यांना असं कळालं की निळ लागवडीमधून खरं शेतकऱ्यावर अन्याय होतोय, सरकारनं त्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. म्हणून पुढच्या काळामध्ये सरकारला त्यांनी सूचना केल्या आणि 1860 मध्ये निळ आयोगाची स्थापना झाली. प्रश्न विचारते, निळ आयोगाची स्थापना कुणाच्या अध्यक्षतेखाली झाले होते? तर निळ आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर सेटनकर नावाचे व्यक्ती होते, लक्षात ठेवा. इंडिगो कमिशन. ठीक आहे, त्यामुळे 1860चा निळ आयोग महत्वाचा आहे. तर अशा पद्धतीने इंडिगो रिव्हॉल्ट आहे, जो की निळीच्या लागवडीबद्दल असताना आपल्याला दिसतो. त्यानंतर फरेजी उठाव 1800 सगळ्यात महत्वाचं 4 ला फरेजी संप्रदायाची स्थापना करणारे व्यक्ती कोण होते? हाजी शर्यतुल्ला होते. अनिष्ट रूढी प्रथा परंपरा इस्लाम समाजातल्या नष्ट करणं हे त्यांचं काय होतं? काम होतं, लक्षात ठेवा. पण हाजी शर्यतुल्लाचा जो मुलगा होता का, दादू मिया, त्याने 1857च्या उठावामध्ये फरेजी लोकांना सोबत घेऊन इंग्रजांच्या विरोधात काय केला होता? उठाव केला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे फरेजी संप्रदायाची स्थापना हाजी शर्यतुल्ला. कोलाम उठाव तर सगळ्यात महत्वाचं रांची, सिंहभूम, हजारीबाग, पलामऊ, मानभूम या सगळ्या परिसरामध्ये कोल जातात आणि कोलांचं मग सगळ्यात महत्वाचं नेतृत्व बुधो भगत नावाच्या व्यक्तीने केलं होतं. तर बुधो भगत महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेला. त्यानंतर संताळ उठाव तर संताळ उठाव झाला होता 1855-56 ला. संताळ उठाव महत्वाचा आहे, ज्याचं नेतृत्व सिद्धू आणि कान्हू यांनी केलं होतं. ठीक आहे, त्यामुळे सिद्धू आणि कान्हू हे लोक महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. आणि संताळ उठावाची सगळी माहिती इंग्रजांना देणारा अधिकारी कोणता होता? ओम मॅलियो होता, लक्षात ठेवा. पण त्या संताळ उठावाचं म्हणणं होतं तुम्ही आमचा स्वतंत्र जिल्हा करा. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं आम्हाला एक वेगळा प्रांत द्या. म्हणून तो प्रांत संताळ परगणा नावानं घोषित केला होता. आणि संताळ परगणा हा प्रांत महत्वाचा आहे, जो त्या संताळ उठावामधून आला होता. ठीक आहे, त्यामुळं सत्याचे राज्य स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो संताळ उठाव झाला होता 1855-56 ला. कुठं? बंगालमध्ये. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचे सगळे उठाव महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला एखादा तरी प्रश्न असतो. नीलदर्पण या नाटकाला इंग्रजीमध्ये करणारा मधुसूदन दत्त होता, पण मोरो विठ्ठल वाळवेकर हे नाव लक्षात ठेवा. तर मोरो विठ्ठल वाळवेकर या व्यक्तीने दीनदर्पणला कशामध्ये आणलं होतं? मराठीमध्ये आणलं होतं. त्यामुळे नीलदर्पण नावाचं नाटक मराठीमध्ये लिहिणारे कोण होते? तर ते नाटक लिहिणारे मोरो विठ्ठल वाळवेकर होते, लक्षात ठेवा. त्यानंतर खालील संस्था आणि त्यांच्या संस्थापकांचा विचार करून अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे, त्यामुळे संस्था आणि त्यांच्या संस्थापकांच्या जोड्या दिलेत, असा एखादा प्रश्न असतो. ब्रिटिश इंडिया सोसायटी, इंडियन नॅशनल युनियन, त्यानंतर नॅशनल इंडियन असोसिएशन, ठाणे असोसिएशन. आता ब्रिटिश इंडिया सोसायटी कधीची होती? तर ब्रिटिश इंडिया सोसायटी 1843 आहे, लक्षात ठेवा. जे विल्यम आपला 1839 ची संघटना आहे, जे विल्यम ॲडम आणि थॉम्सन अजून एक व्यक्ती होते. त्यामुळे थॉम्सन आणि विल्यम ॲडम या 2 लोकांनी संघटना स्थापन केली होती. ब्रिटिश इंडिया सोसायटी इंग्लंडमध्ये असलेली संस्था आहे. पण या संस्थेला आपल्या भारतातील लँड होल्डर सोसायटी पत्रव्यवहार करायचे आणि लँड होल्डर सोसायटीच्या माध्यमातून हा पत्रव्यवहार यांना चालायचा. हे लोक ब्रिटिश पार्लमेंटला ते डिमांड सांगायचे. त्यामुळे पहिलं बरोबर आहे. इंडियन नॅशनल युनियन ॲलन ह्यूम 1884 ची ॲलन ह्यूमनं स्थापन केलेली संघटना, जी कलकत्तामध्ये होती, लक्षात ठेवा. आणि या संघटनेचं पहिलं अधिवेशन पुण्यात घ्यायचं होतं, पहिला बैठक, पण तिथं सगळ्यात महत्वाचं कॉलराची साथ आली होती. त्यामुळे त्या अधिवेशन आपण मुंबईमध्ये घ्यायचं ठरलं आणि मुंबईमध्ये त्याच मग सगळ्यात महत्वाचं
बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनकडे जबाबदारी दिली आणि त्यांनी गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये हे संघटनेचं पहिली बैठक आयोजित केली. त्यातच पुढं इंडियन नॅशनल युनियनला इंडियन नॅशनल काँग्रेस शब्दप्रयोग वापरण्यात आला. त्यामुळे काँग्रेसचा जन्मदाता कोण असं जेव्हा विचारतील तेव्हा त्याचं उत्तर ॲलन ह्यूम येतं. पण त्याच्या अगोदर इंडियन नॅशनल युनियन नावाची संघटना होती जी पुढे काँग्रेसमध्ये कन्वर्ट झाली. त्यात दुसरं बरोबर आहे. इंडियन नॅशनल असोसिएशन मेरी कार्पेटर 1867 ची संघटना जी की महत्वाची आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आला होता. महिलांच्या उन्नतीचं काम ही संघटना करत होती. महिलांना आर्थिक मदत करणं हे या संघटनेचं काय होतं, वैशिष्ट्य होतं. त्यामुळे मेरी कार्पेंटर यांच्या संघटनेच्या रूपाने भेटलेल्या मदतीमुळं आनंदीबाई जोशी आपल्या पहिल्या महिला डॉक्टर बनू शकल्या. ठीक आहे, त्यामुळे 3 बरोबर आहे. जर पहिले 3 पर्याय बरोबर असतील तर जास्त विचार न करता चौथं उत्तर असू शकतं. तर ठाणे असोसिएशन गोविंद बाबाजी जोशी यांची संघटना आहे. त्यामुळे गोविंद बाबाजी जोशी यांची ठाणे असोसिएशन होती, सोबत त्याला जोडून वसई असोसिएशन पण होती. तर वसई असोसिएशन महत्वाचे. मग ठाणे असोसिएशन, वसई असोसिएशन गोविंद बाबाजी जोशी यांच्या असलेल्या त्या संघटना आहेत. ठीक आहे, त्यामुळे 4 नंबर रामकृष्ण जोशी चूक आहे, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं 1, 2, 3 विधानं काय आहेत बरोबर आहेत. तर तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायला सांगितली होती, 4 नंबरचे अयोग्य आहे. रामकृष्ण गजाबा जोशी हे व्यक्ती पण महत्वाचे आहेत, पण ते तुम्हाला परमहंस सभेत भेटतील. आणि परमहंस सभेत जेव्हा ते भेटतात तेव्हा त्यांनी परमहंस प्रशंसा नावाचं काव्य पुस्तिका लिहिली असते आणि परमहंस प्रशंसाच्या माध्यमातून ते परमहंस सभेवर टीका करतात. पण त्या टीकेला उत्तर द्यायला कोणच समोर येत नाही. त्याच्यामध्ये त्या सभेची यादी चोरली जाते, लक्षात ठेवा. त्यानंतर 1773च्या नियामक कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कोणत्या कायद्याने कमी झाले, लक्षात ठेवा. 1786चा कायदा, 91चा कायदा, 81चा कायदा, 84चा कायदा. आता 1773च्या नियामक कायद्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार पुढे 1781च्या कायद्यानं आपल्याला कमी झालेले दिसते, लक्षात ठेवा. याचा अर्थ गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या काउन्सिलनं जर त्यांच्या ऑफिससाठी एखादे नियम तयार केले असतील तर ते नियम त्यांना तिथं नोंदणी करायची गरज राहणार नाही. त्यामुळे नोंदणी करायची गरज नाही असं सांगणारा कायदा 1781चा होता. 1781च्या कायद्याला तुम्ही निवारण कायदा सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, त्यानंतर 1771च्या कायद्याला तुम्ही निवारण कायदा म्हणू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1781 कायद्याला 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मधले दोष पण दूर करायचे होते. त्यामुळे 1773च्या कायद्यामधले दोष दूर करणारा कायदा असंही म्हणलं जातं. त्यानंतर ऍक्ट ऑफ सेटलमेंट असंही त्याला म्हणतात, लक्षात ठेवा. तर ऍक्ट ऑफ सेटलमेंट या नावानं सुद्धा त्याला ओळखलं जातं. ठीक आहे, त्यामुळे सेटलमेंट, ऍक्ट ऑफ सेटलमेंट असेल, निवारण कायदा असेल, त्या 1773च्या कायद्यामध्ये दोष दूर करणारा कायदा असेल, असे वेगवेगळे नावं त्याला आपल्याला असलेले दिसतील, लक्षात ठेवा. आता 1786चा कायदा एकाच व्यक्तीच्या आग्रहामुळे करण्यात आला होता. त्या व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि कॉर्नवॉलिसला सगळे जास्तीचे अधिकार देऊन टाकले होते, लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीचे अधिकार जास्तीचे अधिकार गव्हर्नर जनरलला कोणत्या कायद्याने भेटले, 1786चा कायदा. त्यामुळे तर कॉर्नवॉलिसला मुलकी नोकरशाहीचा जनक म्हणलं जातं, कारण त्यांना अधिकार भेटल्यानंतर मुलकी नोकरशाही व्यवस्थित लावली, लक्षात ठेवा. त्यामुळे मुलकी नोकरशाहीचा जनक कोणाला म्हणतात असा प्रश्न विचारतील, त्याचं उत्तर लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे. 1791चा जो चार्टर ऍक्ट होता त्या चार्टर ऍक्टनं ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्ष भारतात व्यापार करायची सनद दिली होती. कारण का 1773च्या कायद्यानं जे दिलेले 20 वर्ष होते का ते 1791ला संपले होते, म्हणून कंपनीला 20 वर्ष व्यापाराचा अधिकार दिला. आणि सगळ्यात महत्वाचं 1791च्या चार्टर ऍक्ट मध्ये जे उच्च अधिकारी पगार आहेत का त्यांचा पगार भारतीय तिजोरीतून दिला जाईल अशी तरतूद होती. म्हणजे 1919 पर्यंत ही तरतूद कायम होती. 1919ला तो पगार आपल्या तिजोरीतून देण्याचा बंद झाला, ते इंग्रज स्वतः पगार देऊ लागले. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचा पगाराचा मुद्दा 1791च्या कायद्यापासून चर्चेत राहिला. 1784चा पिट्स इंडिया ऍक्टनं अधिकाराचं सेपरेशन झालं. एक सगळ्यात महत्वाचं ट्रेड वेगळा झाला, लक्षात ठेवा. आणि दुसरं राजकीय पॉवर वेगळी करण्यात आली. पण राजकीय पॉवरसाठी पिट्स इंडिया ऍक्टनं, लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं बोर्ड ऑफ कंट्रोल आणलं. तर बोर्ड ऑफ कंट्रोल महत्वाचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आणि व्यापारी पॉवर सुद्धा महत्वाचे आहे, जे बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्या हातामध्ये होती, लक्षात ठेवा. तर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट महत्वाचा, ज्याच्यावर प्रश्न विचारतात. कारण का भारतात पहिल्यांदाच अधिकाराची काय झाली होती, विभागणी झाली होती, जी 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये. त्यामुळे व्यापारी पॉवर आणि ट्रेड हा वेगळा पहिल्यांदाच झाला, त्यासाठी तो कायदा महत्वाचा मानला जातो, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने ते क्वेश्चन कव्हर होतात आणि तसे क्वेश्चन येऊ शकतात पुढे.
भारतातील राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या ऐतिहासिक अधिवेशनात राष्ट्रीय परिषदा त्यात विलीन करण्यात आल्या? तर सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेसचा खालीलपैकी कोणतं अधिवेशन आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रीय परिषदा विलीन केल्या? राष्ट्रीय परिषदा म्हणजे पहिला शब्द लक्षात ठेवा, नॅशनल कॉन्फरन्स. आता नॅशनल कॉन्फरन्स खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये विलीन करण्यात आल्या होत्या? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. तर याचं उत्तर नक्कीच दुसरं आहे, लक्षात ठेवा, कारण दुसऱ्या अधिवेशनामध्ये त्या विलीन केलेल्या. पहिलं तर आपल्या इथं 2-3 मुद्दे बनतात, मग लक्षात ठेवा. पहिली स्टेप काय, तर नॅशनल कॉन्फरन्स कुणी आयोजित केल्या? तर त्या संघटनेचं नाव इंडियन असोसिएशन. ती संघटना 1876 ला होती. त्या संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. त्या संघटनेचे पहिले सचिव आनंद मोहन बोस होते. गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता, इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? आनंद मोहन बोस होते. मग यांचं म्हणणं काय होतं, आपल्याला सर्व भारतीयांसाठी आता एक व्यासपीठ तयार करायचं आहे, म्हणून त्यांनी 1883 ला आणि 1885 ला अशा 2 नॅशनल कॉन्फरन्सचं आयोजन केलं. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स कोणी भरवल्या? तर त्या इंडियन असोसिएशननं. ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचं, जेव्हा पहिलं अधिवेशन भरलं होतं का, तेव्हा सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांना निमंत्रणच ॲलन ह्युमनं पाठवलं नव्हतं. जेव्हा यांना निमंत्रण भेटलं नाही तेव्हा निश्चित होतं की त्यांना काँग्रेसमध्ये घ्यायचं नव्हतं. पण सुरेंद्रनाथ बॅनर्जी समजदार होते, कारण ते सुद्धा ICS परीक्षा पास असलेले व्यक्ती आहेत. मग त्यांचं काय म्हणणं होतं, 2 संघटना नसायला पाहिजे. ॲलन ह्युम म्हणतोय ना, मला भारतीय लोकांसाठी संघटना आणायची आहे, तर काय हरकत नाही, त्याला आणू द्या, आपण त्या संघटनेमध्ये काम करू. पहिल्याला बोलवलं नाही, दुसरं अधिवेशन कलकत्त्याला झालं आणि मग स्वतःहून या दुसऱ्या अधिवेशनामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि सचिव आनंद मोहन बोस यांनी काय केले, आपली संघटना काँग्रेसमध्ये विलीन करून टाकली, लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे, काँग्रेसमध्ये इंडियन असोसिएशन विलीन झाली. त्यासोबत त्यांनी भरलेल्या पहिल्या कॉन्फरन्स कोणत्या? नॅशनल कॉन्फरन्स. त्याला तुम्ही राष्ट्रीय परिषद असं म्हणता. ह्या सुद्धा राष्ट्रीय परिषदा काँग्रेसमध्ये काय करण्यात आल्या? विलीन करण्यात आल्या. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं अधिवेशन आणि दुसरं अधिवेशन याच्यामध्ये झालेला तो बदल होता. त्यामुळे दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. दुसऱ्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष झालेले ते पारशी व्यक्ती होते, लक्षात ठेवा, होणारे. त्यानंतर दुसऱ्या अधिवेशनाला 440 सदस्य हजर होते आणि काँग्रेस फक्त राजकीय व्यासपीठ म्हणून काम करेल हा ठराव तिथं मांडण्यात आला होता. प्रश्न विचारतील, काँग्रेस फक्त राजकीय व्यासपीठ म्हणून काम करेल असा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात मांडला होता? दुसऱ्या, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि इथं मग आपल्याला गार्डन पार्टी सुद्धा देण्यात आलेली दिसते, लक्षात ठेवा. त्यामुळे हे दुसरं अधिवेशन खास गाजलं, ज्यात नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसमध्ये विलीन झाल्या, इंडियन असोसिएशन संघटना काँग्रेसमध्ये विलीन झाली. ठीक आहे, त्यामुळे ते दुसरं अधिवेशन फेमस राहिलं, जे की दादाभाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते आणि पारसी पहिले अध्यक्ष होण्याचा मान त्यांना भेटला. त्यानंतर 1939 मध्ये त्रिपुरी अधिवेशनामध्ये गांधीजींच्या टिंबटिंब या उमेदवाराचा पराभव करून सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली. राजेंद्र प्रसाद, JB कृपलानी, पट्टाभी सिद्धरामय्या आणि नलिनी गुप्ता. तर उत्तर आहे पट्टाभी सिद्धरामय्या. पट्टाभी सिद्धरामय्या यांचा 203 एकमतानं सुभाषबाबूंनी पराभव केला होता आणि सुभाषबाबू अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. पण निवडून आल्यानंतर त्यांनी पुढे महात्मा गांधी सोबत वाद त्यांचे जेव्हा होऊ लागले, दुसऱ्या महायुद्धामध्ये काय स्टँड घ्यायचा, त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा काय दिला? राजीनामा दिला. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या त्रिपुरी अधिवेशनाचे हंगामी काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष कोण बनले? तर हंगामी अध्यक्ष बनणारे व्यक्ती राजेंद्र प्रसाद होते. त्यामुळे हंगामी अध्यक्ष पुढे राजेंद्र प्रसाद झालेले आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यानंतर JB कृपलानी, जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं 1947 ला, तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ते JB कृपलानी होते, लक्षात ठेवा. तेव्हा जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. नलिनी सेनगुप्ता या 1932च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होणाऱ्या तिसऱ्या महिला होत्या. त्यामुळे त्या तिसऱ्या महिला ठरल्या ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्याच्या अगोदर पहिल्या भारतीय 1925 ला सरोजिनी नायडू होत्या, ज्यांना या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आणि त्याच्या अगोदर पहिल्या महिला होत्या 1917 ला, त्या ॲनी बेझंट होत्या, लक्षात ठेवा. पण पहिल्या भारतीय महिला म्हणलं की सरोजिनी नायडू या 25 ला आपल्याला सांगता येतील. ठीक आहे, नलिनी सेनगुप्ता मग तिसऱ्या होत्या. त्यामुळे कोण अध्यक्ष झालं, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यामुळे काँग्रेसचे सगळे अधिवेशन व्यवस्थित करा, त्या अधिवेशनातले अध्यक्ष व्यवस्थित करा, त्या अधिवेशनात कोणते ठराव मांडण्यात आले होते ते व्यवस्थित करा, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येताना दिसतात. त्यानंतर ब्रिटिशांच्या विरोधात सुरू झालेली वहाबी चळवळ पुढीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयनी दडपून टाकली? लक्षात ठेवा. तर वहाबी चळवळ महत्वाची आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो.
1835 पासून या चळवळीची सुरुवात आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. 1857च्या उठावानंतर त्यांचा उद्देश होता भारतामध्ये आपल्याला मुस्लिम राज्य काय करायचं आहे, स्थापन करायचं आहे. आपल्याला इस्लामची राजवट परत एकदा भारतामध्ये आणायची आहे. त्यामुळे मुस्लिमांचं राज्य स्थापन करणं हा त्यांचा अंतिम उद्देश होता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्यांचं केंद्र पटना या ठिकाणी होतं. नेतृत्व सगळ्यात महत्वाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर सगळ्यात महत्वाचं बरेलीचे सय्यद अहमद नावाचे व्यक्ती होते. तर बरेलीचे सय्यद अहमद नावाचे व्यक्ती होते. त्यानंतर अब्दुल आजीज नावाचे व्यक्ती होते. तर त्या लोकांनी या उठावाचं नेतृत्व केलं होतं चळवळीचं. पण ही चळवळ पुढे एका व्यक्तीने दडपून टाकली होती. तो व्हाईसराय कोण होता, तर एलेनबरो मेवो एल्गिन पहिला लॉर्ड हार्डिंग्ज. तर सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे लॉर्ड एल्गिन पहिला हा होता ज्याने ही चळवळ पूर्णपणे दडपून टाकली. ही जेव्हा दडपून टाकण्यात आली त्याच्या अगोदर घटना होती, मेवोची अंदमान निकोबारचं जेल पाहत असताना हत्या झाली होती आणि शेर अली नावाच्या एका पठाणानं ती हत्या केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळं मेवो असा पहिला व्हाईसराय राहिला ज्याची सत्तेवर असताना हत्या झाली होती. तर पहिला व्हाईसराय कोण ज्याची हत्या झाली, तर त्याचं नाव लॉर्ड मेवो होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर पुढे ही वहाबीचं वदडपून टाकण्यात आलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपले 2 पुस्तकं उपलब्ध आहेत जे की तुम्हाला परीक्षाच्या अभ्यासासाठी उपयोगी पडतील. तर आपले एक एक्झाम ओरिएंटेड समाज सुधारकांचं पुस्तक आहे ज्यामध्ये परीक्षाभिमुख माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. आता जेवढे पण समाज सुधारक मेन्सला प्रश्न आले होते सगळे प्रश्न इथून कव्हर होताना तुम्हाला दिसतील, लक्षात ठेवा. नंतर PYQ MCQ बुस्टर आहे, ज्या बुस्टरमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला 2011 पासूनचे ते 2024 पर्यंतचे सगळे प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सराव सुद्धा दिलेत ज्याच्या माध्यमातून तुमचे काय होईल, सराव होईल, लक्षात ठेवा. दोन्ही पुस्तकं महत्वाची जे तुम्हाला परीक्षेला नक्की मदत करताना दिसतील. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रकाशित झालेली आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 2026च्या आपण एक नवीन बॅच चालू करतोय. आपल्या ॲपवर ही बॅच आपण तयार करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सगळे लेक्चर हळूहळू स्टेप बाय स्टेप लेक्चर पडायला पण सुरुवात होतील. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं बॅचचं नाव असणार आहे स्वराज्य संकल्प बॅच 2026 राज्यसेवा पूर्वसाठी, ज्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचं सखोल विश्लेषण असेल, लक्षात ठेवा. त्यानंतर प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक हे सगळं घटक कव्हर केला जाईल. त्यानंतर MPSCने विचारलेल्या ट्रेंडनुसार प्रश्नाची आपलं कंटेंटची रचना असेल त्याच्या आधारावर तुम्हाला त्या बॅचमध्ये टेस्ट पण सोडवायला देणार आहे मी. तर टॉपिकनुसार टेस्ट पण असतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. PYQचं विश्लेषण करूनच क्वेश्चन विचारात घेऊन तो कंटेंट तयार केला जे तुम्हाला परीक्षेमध्ये पुढच्या काळामध्ये आयोगाची डेप्थ समजायला मदत करेल. त्यानंतर टॉपिक वाईज MCQs पण आहेत त्यामुळे तुम्हाला सराव होईल. तर 75+ लेक्चर असणार आहेत. 6 महिने कालावधी, एक लेक्चर 3 वेळा बघू शकता. आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, हिस्ट्री बाय पवन सर, लक्षात ठेवा. आणि प्ले स्टोअर वरून ते ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला राज्यसेवेच्या फोल्डरमध्ये स्वराज्य संकल्प बॅच दिसेल जे येणाऱ्या राज्यसेवेसाठी असेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीने आपलं हे लेक्चर, तर सगळे लेक्चर बघा व्यवस्थित. टेलिग्रामवरची PDF काढा, डाउनलोड करून ते सगळे प्रिंट काढून त्याच्यामध्ये सगळी माहिती लिहा आणि रिव्हिजनला त्याचा तुम्हाला पुढच्या काळामध्ये उपयोग होईल. लेक्चर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा आणि लवकरच पुढचं लेक्चर घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.